हॅलो एव्हरीवन, पुण्यामधील आगा खान पॅलेसचा आपले हे भाग दुसरा आहे। माझा भाऊ जेव्हा म्हटला ना की चल पुण्यामध्ये फिरायला आगा खान पॅलेसला, मी म्हटलं हे आगा खान पॅलेस काय? तो बोलतो चल तर खरं, कारण त्याचं शिक्षण पुण्यातलं अजून पण शिकतोय पुण्यामध्ये, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल त्याला खूप माहिती आहे आणि मी कधी ऐकलं देखील नव्हतं आगा खान पॅलेसबद्दल। तर हे ऐतिहासिक स्थळ आहे आणि बिल्डिंग पण जुनी आहे आणि तिचं बांधकाम खूप सुंदर आहे। तर इथं हा पहिलाच आम्ही एंट्री केल्याच्या नंतर दुसऱ्या महाविश्वयुद्धाचं वर्णन केले आहे की इथनं पत्र लिहिलेले होते आणि गांधीजींची जी पत्नी आहेत कस्तुरबा यांचं देखील इथेच निधन झालं आणि बराचसा वेळ इथे त्यांनी म्हणजे घालवला। पुतळे जणू काही आपल्याजवळ बोलतात आणि आगा खान पॅलेसचा पूर्णपणे फोटो आहे। इथे बरेचसे दरवाजे आहेत, त्या दरवाजांमध्ये प्रत्येकी गुपित गुडलेला आहे आणि पूर्ण दिवस पाहिजे, माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता, मी थोडक्यातच फिरत होते। ही जशी चळवळ चालू होतात ना, जशी जायची तर तसेच हे पुतळे उभे करून ठेवलेले आणि हे गुप्त संदेश देण्यासाठी रेडी हो। बरं, हे पुतळे जणू काही आपल्याशी काही ना काही बोलतच असतात, तसेच मी अगदी निरखून त्यांना पाहत होते। तर हो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की